जय शिवराय मित्रांनो, आज आपण जातोय वाटसरू सह्याद्रीचे आयोजित अवचितगड हे ट्रेक करण्यासाठी। शनिवारी रात्री मुंबईवरून आम्ही 11 वाजता निघालो आणि पहाटे गड सर करायचा होता, त्यामुळे गाडीमध्ये छोटीशी निद्रा घेऊन आता गडाच्या पायथ्याशी असलेलं मेढा या गावात पोहोचलो आहोत। मित्रांनो, रात्री प्रवास करत असताना नेहमी काळजी घ्या, पायाखाली बघा, कारण आत्ताच आपल्याला एक भला मोठा अजगर इथे ओलांडताना दिसला आहे। मित्रांनो, येथे येण्यासाठी तुम्ही बस, ट्रेन किंवा प्रायव्हेट गाडी याचा वापर करू शकता। जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला पेण नागोठणे मार्गे रोह्याला यावं लागेल, आणि जर तुम्ही पुणेवरून येत असाल तर तुम्ही माणगाव, कोलाड आणि मग रोहा येथे आल्यानंतर तिथून तुम्ही बस किंवा रिक्षा पकडून या पायथ्याशी असलेल्या गावापाशी येऊ शकता। तर मित्रांनो, आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि आता इथे आपण पुढची वाटचाल चालू करायला घेतली आहे। इथे सर्वांसाठी थोडा नाश्त्याचा कार्यक्रम आणि त्यासोबतच गरम गरम चहा। चला मित्रांनो, आता आपण निघालोय अवचितगडाकडे। आता आपण ट्रेक करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, या अवचितगडाकडे येण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत। एक म्हणजे मेढे मार्ग, दुसरा पिंगळसई मार्ग आणि तिसरा पडम मार्ग। जर तुम्हाला अवघड ट्रेक करायचा असेल तर तुम्ही पिंगळसई किंवा पडम मार्गे करू शकता, आणि जर तुम्हाला एकदम सोपा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही मेढे येथे येऊन अगदी गडाच्या पायथ्याशी गाव आहे आणि तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथूनच तुम्ही ट्रेक चालू करू शकता। हा आहे अवचितगड किल्ला। अवचितगड हा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मेढे, पिंगळसई आणि पडम या गावाच्या परिसरात वसलेला आहे। रायगड जिल्ह्यात दाट जंगलात लपलेला हा एक किल्ला जो प्रसिद्धीपेक्षा इतिहास आणि शांततेसाठी अधिक ओळखला जातो। कोकणचा दक्षिण भाग हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे। इथे कुंडलिका नदीच्या काठावर वसलेलं हे रोहा शहर, जिथे महाराष्ट्रातील मोजक्या श्रीमंत किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला म्हणजेच अवचितगड। अवचितगड जो मध्ययुगीन काळात अस्तित्वात होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात त्याला महत्त्व प्राप्त झालं होतं। अवचितगड एक सुंदर गिरिदुर्ग आहे। समुद्र सपाटीपासून या गडाची उंची सुमारे 300 मीटर म्हणजेच सुमारे 950 ते 1000 फूट इतकी आहे। याच किल्ल्याचं मध्यम ट्रेकिंगमध्ये समावेश होतो। या किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 1 ते 2 तासाचा कालावधी लागतो। अवचितगडाचा प्रारंभिक बांधकाम हा काळशिळाहार राजवंशाशी जोडलेला जातो। पुढे हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील मोहिमेदरम्यान हा किल्ला स्वराज्यात सामील केला। इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला परत जिंकला होता। तासाभराचा ट्रेक केल्यानंतर आपण या गडाच्या पहिल्या स्थानकाजवळ पोहोचलो आहोत। तुम्ही पाहू शकता इथे विरघळी आहेत आणि इथूनच आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे। तर मित्रांनो, विरघळी म्हणजे काय असतं? ज्या गडावरती आपल्या मावळ्यांनी वीरगती प्राप्त केली असेल त्याच्या स्मरणार्थ या शिळेवरती कोरीव काम करून त्यांचा प्रवास करतो आणि याला आपण बोलतो विरघळी। या तासाभराच्या मध्यम अशा ट्रेक नंतर आपल्याला लागल्या आहेत आपल्या गडाच्या या पायऱ्या, आणि तुम्ही बघू शकता वाटसरू सह्याद्रीचे इथे सर्वजण पोहोचलेले आहेत। किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ लांबीला 900 फूट तसेच रुंदीला 300 फूट इतकं आहे। त्यानंतर आपण इथे एक नेहमीसारखं उपक्रम राबवलेला आहे। या गडाच्या नावाचं बॅच सर्वांना वाटसरू सह्याद्रीची या ग्रुपकडून वाटण्यात आलेलं आहे। थोड्याशा विश्रांतीनंतर आपण किल्ल्याच्या महादरवाजापाशी पोहोचलो आहोत। तर मित्रांनो, हे पहा, आपण आता आलो आहोत महादरवाजापाशी।
महादरवाजाच्या आतल्या बाजूला ज्या खोल अशा कोपऱ्यातील जागा दिसतात त्यांना देवड्या बोलतात. आणि या का असायच्या? कारण इथे जेव्हा दरवाजा असायचा, जेव्हा दरवाजा बंद केला जायचा तेव्हा लाकडी फासे इथून ते इथपर्यंत टाकून द्यायचं आणि त्यामध्ये शत्रूला दरवाजा उघडता येणार नाही. आणि हे आहेत शरभ शिल्प. शरभ म्हणजे काय? शरभ म्हणजे असा बलदंड प्राणी जो हत्तीलाही आपल्या पायात पकडू शकतो. याचा अर्थ असा की कोणत्या तरी राजाचा पराभव केला आहे आणि त्याचं स्मृतिचिन्ह म्हणून गडाच्या ठिकाणी शरभ शिल्प कोरले जातात. तर मित्रांनो, हा आहे महादरवाजा. हा सुद्धा भग्नावस्थेत आहे, त्यामुळे यावरील बांधकाम आपल्याला दिसत नाही. या दरवाजाच्या कमानीला द्वारशिल्प असेही म्हणतात. म्हणजेच यावर गणपती बाप्पाचे शिल्प, फुले यांसारखे सुद्धा शिल्प आजूबाजूला आढळलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, नमो पार्वती पते. या बुरुजांवर आल्यानंतर आपल्याला एक तोफी दिसते. तुम्ही पाहू शकता इथे नंबरिंग सुद्धा करून ठेवले आहे तोफेवरती. तर मित्रांनो, आपण आता बुरुजापासून परत मागच्या बाजूला आल्यानंतर समोरच आहे तो म्हणजे दिंडी दरवाजा. या दिंडी दरवाजातून आत आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही तटबंदी अजूनही शाबूत आहे. वरील बाजूस काही अवशेष सुद्धा दिसत आहेत. किल्ल्यावरती अनेक जागी तुम्हाला अशा पाण्याच्या टाक्या दिसण्यात येतील. महाराजांनी हा किल्ला अवचितपणे ताब्यात घेतला म्हणून या गडाचे नाव अवचितगड असे पडले. पुढे आल्यावर या टाकीजवळ वीरस्तंभ आहेत आणि त्यावर कोरीव काम सुद्धा केलेलं आहे. हे आपल्याला वाचता येणार नाही, पण मागील बाजूस पाहाल तर एक वीर दिसेल ज्याच्या हातात एक तलवार आणि एक ढाल आहे. आणि असं मानलं जातं जे स्तंभ आहे ते वीर बाजी पासलकर यांचं असावं, पण याचा कुठेही लिखित अशी नोंद नाही. तसेच इथे छोटंसं पिंगळसई देवीचं मंदिर आहे. त्यानंतर इथे भग्नावस्थेत मार्तंड मल्हारी खंडोबारायाची काळ्या पाषाणातील सुद्धा मूर्ती आहे. कालांतराने ती खंडित झालेली सुद्धा आहे. आता तुम्ही पाहू शकता समोर आहेत त्या पाण्याच्या टाक्या. गड म्हटलं की पाण्याच्या टाक्या आल्याच आणि या गडांवरती एकूण 9 पाण्याच्या टाक्या आहेत. मगाशी जसा आपण उल्लेख केला होता तसाच इथलाही बुरुज तिन्ही बाजूने ढासळलेला आहे. फक्त एकाच बाजूने त्याची तटबंदी बाकी राहिलेली आहे. या बुरुजाच्या बाजूलाच अजून एक तोफ आपल्याला दिसते. पाहू शकता तुम्ही अजूनही ती किती भक्कम आहे. थोडंसं पुढे जाऊन आता एक ढासळलेला दरवाजा सुद्धा आहे. या बुरुजाकडून आपण थोडं खाली आलेलो आहोत आणि आपल्याला हे जे समोर दिसतंय ते आहे लाकडी पूल. याला सांकव असे म्हणतात. तर सांकव म्हणजे काय? 2 काठांना जोडणारा अरुंद लाकडी पूल म्हणजेच सांकव. पहा हे किती मजबूतीने बांधलेले आहे. या छोट्याशा घळीतून त्या उजव्या बाजूला जर खाली उतरून तुम्ही पाहिलं तर एक नैसर्गिक गुहा सुद्धा दिसते. परंतु तिकडे जाणारा जो मार्ग आहे तो अतिशय कठीण आहे आणि हा जो समोरून जाणारा मार्ग आहे तो सरळ जातो पडम या गावात. याच बाजूला अजून एक किल्ला मानाने उभा आहे, तो म्हणजे किल्ले घोसाळ. मित्रांनो, या किल्ल्याचा उपयोग वेगवेगळ्या राजवटीत कसा झाला असेल हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडला असेल. शिलाहार राजवटीत याच लष्करीचं ठाणे म्हणून वापर केला गेला होता. नंतर पुढे निजामशाहीमध्ये सुभेचं ठिकाण म्हणून या किल्ल्याचा वापर केला जात होता आणि त्यानंतर जेव्हा महाराजांनी हा गड घेतला तेव्हा इथे महसूल ठेवण्यासाठी वापरण्यात आलेला हा किल्ला आहे. कारण इथे जवळच श्रीमान दुर्गेश्वर रायगड उभा आहे. आणि मित्र हो, आता आपण थोडे पुढे आलोय आणि पुढे आल्यानंतर हे आहे गडाच्या माथ्यावरती असलेलं शिवमंदिर. आपण प्रथम महादेवाचं दर्शन करूया. हर हर महादेव. या महादेवाच्या मंदिरात एक शिलालेख दिसते. ती शिलालेख श्री गणेशाची आहे. नमो पार्वती पते. हर हर महादेव. तर मित्रांनो, गडाच्या बरोबर मध्यभागी आल्यानंतर हे समोर दिसतं ते आहे द्वादश कोणी तलाव. तुम्ही पाहू शकता इथे 1 ते 12 कोणी आहेत, त्यामुळे याला द्वादश तलाव असे म्हणतात. आता आपण थोडं खाली उतरून पाहूया. पहा किती मोठं तलाव आहे हे. इथे आवाज सुद्धा घुमतोय आपला. द्वादशी कोणी तलाव आपण बघितल्यानंतर या तलावाच्या पुढे आल्यानंतर एक दरवाजा लागतो आणि त्या दरवाजावरती एक तोफ सुद्धा आहे आणि त्यापुढे अजून एक तोफ दिसते आणि या तोफेच्या आतमध्ये अजून सुद्धा एक तोफगोळा अडकलेला आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. मी झूम करून दाखवते तुम्हाला. आणि या तोफेच्या मागील बाजूस असलेली जी वास्तू आहे त्या काळात वापरली जाणारी सदर अशी इतिहासात सुद्धा नोंद आहे. पण या सदरेची पडझड झालेली आहे
आणि आता हे सर्व ऐतिहासिक वास्तू पाहून आपण पूर्ण गडाची भटकंती केलेली आहे. गडाचा बराचसा भाग आपला पाहून झाल्यानंतर थोडं पोटाला सुद्धा आधार यावा म्हणून आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी इथे एकत्र थांबलेलो आहोत. सर्वांनी ब्रेकफास्टचा आनंद लुटलेला आहे. आजच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपवासाचं सुद्धा इथे वेफर्स वगैरे आम्ही अवेलेबल केलेलं आहे आणि नाश्त्यासाठी कॉर्न चाट आणि स्प्राउट्स बॉईल केलेले आहेत. तर याचा सर्वजण मनसोक्त आनंदसुद्धा घेत आहेत. पाऊस पडतोय त्यामुळे सर्वजण आपापल्या रेनकोट पोंचोमध्ये आलेले आहेत. चला भेल घ्या भेल. मुंबईला जाऊन भैयांची भेल खाण्यापेक्षा कोकणात जाऊन मराठ्यांची भेल खा. चला भेल घ्या भेल. नाश्ता केल्यानंतर एक गडाचा शेवटचा टप्पा पाहायचा बाकी होता. तो आपण बघायला जाणार आहोत. तो म्हणजे झेंडा बुरुज. एक 5-10 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर जो समोरच आता तो दिसतोय तो आहे झेंडा बुरुज. हा आहे शेनवई गावातील कुंडलिका वॉटरफॉल. इथे सर्वांनी पावसात भिजून मनसोक्त असा आनंद लुटलेला आहे आणि आता आपण जाऊया रिफ्रेशमेंट करण्यासाठी. आता सर्वजण फ्रेश झालेले आहेत. आता आपण इथे दुपारच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर आपल्या ग्रुपमधील मेंबर अतिश चोंदे ह्यांनी खूप असं सुंदर आयोजन केलं ह्या ट्रेकचं. भरपूर साऱ्या गोष्टीत आम्हाला हातभार लावला. तर त्यांनीच या जेवणाची ऑर्डरसुद्धा दिलेली आहे. तर जेवणासाठी बिर्याणी ऑर्डर केलेली आहे. तर आता सर्वजण जेवायला बसतोय. तर एक वनभोजन टाईप असतं त्यानुसार आता आम्ही इथे रस्त्याच्या बाजूलाच गाडी लावून बसलेलो आहोत आणि जेवणाचा सुद्धा चांगला आनंद घेत आहोत. दुपारची पोटभर अशी न्याहारी करून झाल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर या अवचितगडाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तुम्हाला अजून कोणकोणते किल्ले पाहायचे आहेत. आणि आपण आता तुमच्या पुन्हा भेटीला येत राहू असेच गड किल्ले किंवा ऐतिहासिक वास्तूची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.